हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज बघा वांग्याची भाजी बनवलेली आहे. त्याच्यासोबत भाकरी, भात, मस्त असं पोटभर जेवण झालं. सगळे घरातले कामं आवरले आणि दुपारून आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये. आमच्या गावाच्या बाजूला सायगाव म्हणून एक गाव आहे आणि तिथे ना दत्त जयंतीची खूप मोठी यात्रा असते आणि 15 दिवस असते ही यात्रा. आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी गेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं फक्त. यात्रेत काही फिरलो नाही कारण आम्हाला त्या दिवशी दुपारून नाशिकला जायचं होतं. तर आज 2 वाजता आम्ही निघालो यात्रेत जाण्यासाठी आणि काही नाही जवळच आहे 10-15 मिनिट लागतात फक्त बाईकने. तर मला आहे ना यात्रेमध्ये फिरायला खूप आवडतं. मी दरवर्षी ना ह्या यात्रेमध्ये ना आम्ही म्हणजे घरीच असतो तर दरवर्षी ही यात्रा मिळतेच आम्हाला. आणि काही जास्त सामान घेतलं नाही फक्त 2-3 वस्तू घेतल्या आणि यावेळेस ना मी पाळण्यात पण बसली नाही कारण आता काही दिवसांपूर्वी आम्ही गिरडला गेलो होतो काकणबर्डीच्या यात्रेला आणि तिथे मी पाळण्यात बसली ना तर मला खूप गरगरं व्हायला लागलं होतं. तर मी ना मला माझ्या भाची पण होते आमच्यासोबत. तर मला दोघींना खूप फोर्स करत होते की बसून घे पाळण्यात बसून घे पण मी म्हटलं नाही मी बसणारच नाही. त्याच्यानंतर आम्ही चायनीज खाल्लं तिथे, मंचुरियन खाल्लं, पानपुरी खाल्ली आणि घरी आलो आणि यात्रेमधून ना गाळणी आणली मी घरी दाखवत होते की बघा ही गाळणी मागतानी झाली आम्हाला अशी ₹100 मिळाली ही गाळणी. कारण तिकडे ना मला म्हणजे माझ्याजवळ गाळणी नाही आहे बट्ट्या वगैरे करायला किंवा मोमोज करायला लागते म्हणून यात्रेत दिसली तर मी घेऊन घेतली. आणि संध्याकाळी बनवली होती खिचडी त्याच्यासोबत पकोडे कुरडई पापड जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो.